एका लोकप्रतिनिधीने सर्वसामान्यांचे पैसे थकवल्याचा आरोप आता थेट आत्मदहनाच्या इशारापर्यंत पोहोचला आहे। 74,000 रुपयांच्या थकबाजीसाठी एक जेसीबी मालकाने आपल्या कुटुंबासह पंचायत समितीच्या उपसभापतींच्या कार्यालयातच स्वतःला संपवण्याची धमकी दिली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील राजकारण आता तापलं आहे, परंतु हे राजकारण विकासाचं नसून वादाचं आहे। विरली खंदार येथील जेसीबी मालक नितेश मोडघरे आणि उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे। मार्च 2025 मध्ये मुरुम टाकण्याच्या कामासाठी मोडघरे यांनी आपली जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने दिली होती। काम पूर्ण झालं, परंतु 74,000 रुपयांचं बिल मात्र मिळालेलं नाही। आज देतो उद्या देतो म्हणत उपसभापतींनी टाळाटाळ केल्याचा आरोप मोडघरे यांनी केला आहे। इतकंच नाही तर 4 डिसेंबर रोजी जेव्हा मोडघरे यांनी हक्काचे पैसे मागितले तेव्हा त्यांना फोनवरून शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे असा आरोप आहे। या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात उपसभापतींवर गुन्हाही दाखल झाला आहे। आता या मानसिक त्रासाला कंटाळून नितेश मोडघरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। 15 जानेवारीपर्यंत पैसे न मिळाल्यास उपसभापतींच्या कार्यालयातच सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मी नितेश श्रीकृष्ण मोडघरे, राहणार विरली खंदार, प्रमोद मारुती मेंढे, उपसभापती पंचायत समिती पवनी यांनी माझी जेसीबी आणि ट्रॅक्टर किरायाने घेऊन गेले। त्यांच्याकडे किरायाचे 74,000 रुपये असल्यामुळे ते मला पैशासाठी टाळाटाळ करत असतात। त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन पंचायत समिती पवनी येथे आत्मदहन करण्याकरिता 15 जानेवारी 2026 पर्यंत माझे पैसे दिले नाही तर मी आत्मदहन करेन। एकीकडे विकास कामांच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी जर सर्वसामान्यांच्या घामाचे पैसे थकवत असतील तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। 15 जानेवारीपूर्वी प्रशासन यात मध्यस्थी करून हा वाद मिटवणार की जेसीबी मालकाला ते टोकाचे पाऊल उचलावे लागणार याकडे संपूर्ण भंडाऱ्याचे लक्ष लागले आहे।